नमस्कार, मी योगिता आणि तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून कळलेच असेल की आता मी इथे काय करणार आहे. तर तुमच्या माझ्या आवडीचा शो म्हणजे मराठी बिग बॉस कालपासून सुरू झालेला आहे. तर मी त्याचा एक थोडक्यात रिव्ह्यू तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला रोज रिव्ह्यू बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज रिव्ह्यू बघूनच जा. तर बिग बॉस मराठीचं ग्रँड प्रीमियर काल झालेलं आहे. त्याची एंट्री रितेश सरांच्या एंट्रीने झाली. त्यांनी खूपच सुंदर अशी ग्रँड एंट्री घेतलेली आहे. जसं की सर आहेतच तशी त्यांनी ग्रँड एंट्री घेतलेली आहे. ए हे सुलतान आणि ए बेटा ए तेरा अड्डा या सॉन्गवरती आणि आणखी खूप सारे सॉंग्स मशक होते. त्यावरती त्यांनी छान अशी एंट्री घेतलेली आहे. एंट्रीत त्यांनी केल्याच्या नंतर जे आपले बिग बॉस आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की यावेळेची थीम ही अशी आहे की बिग बॉसच्या घरामध्ये खूप सारे दरवाजे आहेत. तर त्यापैकी 2 दरवाजे बिग बॉसनी आत्ताच रिव्हील केलेले आहेत. जसं की एक आहे मेहनतीचा दरवाजा आणि दुसरा शॉर्टकट दरवाजा. तर मेहनतीचं दार हे शब्दाप्रमाणेच असणार आहे, ज्याच्यामध्ये संयम, मेहनत, तुमचे प्रयत्न हे सगळे तपासून नंतरच तुम्हाला त्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. आणि शॉर्टकट दार हे अगदी नावाप्रमाणे कदाचित शॉर्ट टाईमसाठी असणार आहे आणि तुमच्या पॉवर जशा पटकन आल्या आहेत तशा शॉर्ट टाईममध्ये जाऊही शकतील. तर हे असे 2 डोअर्स आहेत. म्हणजेच एक दरवाजा थेट आणि एक लेट असे हे 2 दरवाजे आहेत. त्यानंतर होते आपल्या फर्स्ट कंटेस्टंटची एंट्री, ज्या की आहेत पॉलिटिशियन प्लस ॲक्ट्रेस दीपाली सय्यद यांची. त्यांनी खूप छान असे मला जाऊ दे या गाण्यावर डान्स करत त्यांची एंट्री केलेली आहे आणि त्या घरातल्या पहिल्या कंटेस्टंट आहेत. तर त्यांना त्यांची एंट्री झाल्यानंतर रितेश सर त्यांना विचारतात की तुम्हाला मेहनतीचं दार हवं आहे की तुम्हाला शॉर्टकट दार हवं आहे. तर त्यांनी त्यावर सांगितलेलं आहे की मी इथपर्यंत खूप मेहनत करून आलेली आहे आणि हा खेळ इंडिव्हिज्युअल खेळायचा आहे, तर मी शॉर्टकटनी जाऊ इच्छिते आणि त्या घरामध्ये पॉवर की घेऊन शॉर्टकटनी गेलेले आहेत. त्यानंतर आपले सेकंड कंटेस्टंट आहेत लाफ्टरमॅन, कॉमेडियन. तुम्ही आणि मी रोज त्यांना महाराष्ट्राच्या घराघरात चला हवा येऊ द्या या शोमधून पाहिलेलं आहे, असे सागर कारंडे. त्यांनी खूप छान असा कॉमेडी ॲक्ट करून एंट्री केलेली आहे. त्यानंतर त्यांनी मेहनतीचं दार निवडलेलं आहे. त्यांचं म्हणणं एवढंच होतं, इथपर्यंत जे मी आलेलो आहे तो मी मेहनत करून आलेले आहे आणि मेहनतीचं फळ नेहमी गोडच असतं. तर त्यामुळे त्यांनी ते मेहनतीचं जे दार आहे ते निवडलेलं आहे. तर सागर कारंडे यांनी जेव्हा मेहनतीचं दार निवडलं त्यावेळेस एंट्री करताना त्यांच्याकडे बाथरूम क्लिनिंग सामान दिलेलं आहे. सो आपण हे गेस करू शकतो की कदाचित त्यांना बाथरूम क्लिनिंगची ड्युटी मिळालेली असेल. नंतर आपले तिसरे कंटेस्टंट आहेत खानदेशी सिंगर सचिन कुमावत. ज्यांनी की फुगे या फुगे हे त्यांचं स्वतःचं जे गाणं आहे ते गाऊन अशी ग्रँड एंट्री केलेली आहे. तर त्यांनाही रितेश दादांनी सेम क्वेश्चन विचारला की तुम्हाला मेहनतीचं दार हवं आहे की तुम्हाला शॉर्टकट घेऊन एंट्री करायची आहे. तर त्यांनी तेच सांगितलं की तेही मेहनत करूनच इथपर्यंत आलेले आहेत. सो त्यांनीही मेहनतीचं दारच निवडून आतमध्ये एंट्री केलेली आहे. मेहनतीचं दार निवडल्याच्या नंतर आतमध्ये एंट्री करताना त्यांच्याकडे पिठाचा डब्बा दिला गेलेला आहे. तर आपण असं गेस करू शकतो की कदाचित त्यांना किचन ड्युटी असाईन केलेली असावी. तर 4 नंबरला एंट्री झालेली आहे मॉडेल प्लस ॲक्ट्रेस सोनाली राऊत यांची. तर त्यांची एंट्री बरेच सॉन्ग मशअप करून त्यांनी एंट्री केलेली आहे. लाल परी लाल परी और हाय गरमी वगैरे असे खूप सारे सॉन्ग त्यांनी मशअप करून त्यांनी एंट्री केलेली आहे. त्यांची एंट्री झाल्याच्या नंतर मला असं वाटतं की कदाचित त्या निगेटिव्ह रोल प्ले करणार आहेत मे बी, कारण त्यांच्या बोलण्यावरून मला तसं वाटलं. पण आपण एवढ्या लवकर त्यांना जज नको करायला. आणि त्यांनाही ॲज युज्युअल रितेश सरांनी प्रश्न विचारला की तुम्हाला शॉर्टकट डोअरने एंट्री करायची आहे की तुम्हाला मेहनतीचं दार घेऊन आतमध्ये जायचं आहे. तर त्यावेळी त्या म्हणाल्या की नाही, मला शॉर्टकट डोअरनीच एंट्री करायची आहे. आणि शॉर्टकटने एंट्री करताना त्या एक्झिट करणार होत्या, पण रितेश दादांनी त्यांना पुन्हा बोलून व्यवस्थित रस्ता दाखवलेला आहे आतमध्ये जाण्याचा. तर बघूयात आता त्या आतमध्ये काय करतायत काय नाही. आपण एवढ्या लवकर त्यांना जज नको करायला. पण त्यांनी जेव्हा एंट्री केली तेव्हा त्यांनी एकदम विचित्र असा प्रश्न सगळ्यांना विचारला, जसं की तुम्ही कुठे राहणार आहात? म्हणजे एकच घर आहे ना तिथे, त्याच घरात सगळ्यांना ॲडजस्ट करायचं आहे आणि त्या बिग बॉस हिंदी मे बी करून आलेल्या आहेत. तर त्यांना माहीत असलं पाहिजे की एकाच छताखाली सगळेजण राहणार आहेत. तरी त्यांनी असा वेअर्ड क्वेश्चन का विचारला डोंट नो. तर असो, त्यांची काही स्ट्रॅटर्जी असू शकते किंवा काही गेम प्लॅन असू शकतो की आल्यापासूनच सगळे फोकस माझ्यावर झालं पाहिजे किंवा एक चर्चेचा विषय मी झाले पाहिजे, असं काय असू शकतं. त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित त्या अटेन्शन त्यांच्याकडे खेचून घेणार आहेत आणि कदाचित त्या निगेटिव्ह रोल प्ले करू शकतात, असं माझं पर्सनली मत आहे. बट
आपण आत्ताच त्यांना जज नको करायला आणि आपण बघूयात आणखी काय होतं आहे. ठीक आहे, तर आता आपण वळूयात 5व्या कंटेस्टंटवर. 5 आणि 6 नंबरचे कंटेस्टंट दोघंही जोडीमध्ये आले होते. तर जेव्हा ते जोडीमध्ये आले तेव्हा रितेश दादांनी त्यांच्या एंट्रीला त्यांचं इंट्रोडक्शन करून देताना म्हणले की ही जिद्दी जोडी एंट्री करत आहे. तेव्हा मला असं वाटलं की कदाचित ते कपल असावेत, पण ते कपल नव्हते. त्यांनी तर असंही सांगितलं स्टेजवर की ते एकमेकांना ओळखतही नाहीत. त्यांनी फर्स्ट टाईम ह्या स्टेजवरच ते एकमेकांना भेटले आहेत वगैरे. मग असेलही तसंच. त्यातल्या एका सदस्याचं नाव आहे आयुष संजीव आणि दुसरी आहे तन्वी कोलते. या दोघांची जेव्हा एंट्री झाली तेव्हा एंट्रीपासूनच माहीत नाही दोघांना काय झाले, स्टेजवरतीच भांडायला लागले. त्यांना अजून मे बी माहिती नाही की घराच्या आतमध्ये भांडायचं होतं, घराच्या बाहेरच नाही. तर त्यांनी बिग बॉस तिथेच चालू केलेलं होतं. शेवटी रितेश सरांना सांगायला लागलं की थांबा, आतमध्ये जाऊन भांडा, इथे मला माझं काम करू द्या, तुम्ही आत जाऊन तुमचं काम करा. तर अशा रीतीने त्यांची एंट्री झालेली आहे. तर आयुष आणि तन्वी जेव्हा स्टेजवरती होते तेव्हा ते दोघे खूप भांडायला लागले होते. तर त्यांचे भांडण बघून रितेश दादांनी त्यांना काही प्रश्नही विचारले, जसे की तुम्ही ट्रेननी कधी विदाऊट तिकीट प्रवास केला आहे का. तर त्याच्यावरती तन्वीचं म्हणणं होतं की हो मी केला आहे, पण असा केला आहे की म्हणजे मी ह्या डोअरनी आत गेले, गर्दी होती, मग मी त्या डोअरनी मला बाहेर उतरायला लागलं, तोच माझा विदाऊट तिकीट ट्रेन प्रवास होता. तर त्याच्यावरती आयुषचं म्हणणं असं होतं की हिने पॉलिटिकली तिने उत्तर दिलेलं आहे. माझं असं काही नाही, मी थेट जे आहे ते उत्तर देतो, मी केला आहे प्रवास, त्यावेळेस माझ्याकडे एवढे तिकिटापुरतेही पैसे नव्हते वगैरे. त्यावरही तन्वी आणि त्याचे भांडण झाले की पॉलिटिकली काय म्हणतो वगैरे वगैरे वगैरे, हे माझं मत आहे, असं तसं खूप काही. तर त्याच्यानंतर दुसरा प्रश्न रितेश दादाने विचारला की तुम्ही रिलेशनमध्ये कधी खोटं वागला आहात का. तर ऑब्वियसली दोघांनीही नाही उत्तर दिलेलं होतं त्यावर. आणि तिसरा प्रश्न रितेश दादाने विचारला की तुम्हाला कशाचा फोबिया आहे का. आणि त्यांनी लाईट बंद केली. त्याच्यावर असे खूप फनी उत्तर असं त्यांनी दिलं की त्यांना फेस वॉश करताना पण जर त्यांनी डोळे बंद केले तरी पण त्यांना भीती वाटते, असं ह्या दोघांचंही म्हणणं होतं. आणि ते दोघेही घाबरले. त्यावर रितेश सर म्हणाले की चला, कशावर तरी तुमचं एकमत होत आहे. आणि तर त्या दोघांना रितेश सरांनी विचारलं की तुम्ही शॉर्टकटनी जाणार आहात की मेहनतीचं दार निवडून जाणार आहात. तर ते दोघंही त्या गोष्टीवरही भांडत होते की त्या दोघांनाही शॉर्टकटनीच जायचं होतं. पण नंतर आयुषने त्याचं मत चेंज केलं आणि तो मेहनतीच्या दाराने जायला तयार झाला. त्यावरही तन्वीचं म्हणणं असं होतं की तू तुझ्यासाठी डिबेट कर, तू तुझ्यासाठी स्टँड घे. त्यावर रितेश सर त्यांना तिथे म्हणाले की हे काम माझं आहे, मी करतो, तुम्ही आतमध्ये जाऊन तुमचे कामं करा, इथे मला माझे कामं करू द्या. तर या दोघांची एंट्री झालेली आहे. नंतर 7ला एंट्री झालेली आहे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि क्रिकेटचा खूप मोठा फॅन असलेले ऑरेंज ज्यूस गँगचे मेंबर करण सोनवणे यांचं. तर करण सोनवणे यांनी बाला बाला या सॉन्गवर मस्त एक्सप्रेशन देऊन खूप छान असा डान्स करत त्यांची एंट्री केलेली आहे. आणि त्यानंतर ते जेव्हा स्टेजवरती आले तेव्हा त्यांचे जे ऑरेंज ज्यूस गँगचे बाकीचे मेंबर आहेत ते पण तिथे आले. आणि त्यानंतर जे त्यांचा जो मेन ॲक्ट आहे सरफरे वहिनी आणि सोनवणे वहिनी, त्याचाही एक छोटासा ॲक्ट त्यांनी तिथेच लगेच क्रिएट करून रितेश सरांच्या सांगण्यावरून त्यांनी तो तिथे ॲक्ट केला होता. आणि त्यानंतर रितेश सरांनी त्यांच्या फ्रेंड्सला विचारले की पर्सनॅलिटी कशी आहे किंवा यांनी असा काही मुवमेंट आहे का तुमच्या लाईफमध्ये की ज्याने तुम्ही एम्बॅरेस फील केलेलं आहे. त्यावेळेस तिथे त्यांनी सांगितलं की जे करण सोनवणे आहेत ते एकदा एका मित्राच्या रिसेप्शनला हाफ पॅन्टवरती गेलेले होते. तर त्यांची ती पर्सनॅलिटी आहे, कॉमेडी ते करत राहतात. तर ते त्यांचं म्हणणं आहे की मी असाच आहे. आणि बसमध्ये आपल्याला त्यांना असंच खूप वेगवेगळ्या वेशामध्ये कदाचित किंवा वेगवेगळ्या पर्सनॅलिटीमध्ये त्यांना आपल्याला बघायला भेटणार आहे. तर इंटरेस्टिंग आहे ते पण. आता बघूयात नंतर काय होतं ते. 8वीचे कंटेस्टंट आपले होते ते होते प्रभू शेरके, जे की आहेत कंटेंट क्रिएटर जालना या गावचे. तर त्यांचाही एक EV दाखवला आणि त्यात त्यांनी सांगितले की ते कसे कष्ट करून आत्तापर्यंत इथपर्यंत आलेले आहेत आणि त्यांना कुठला तरी आजार आहे, त्यासाठी त्यांना 25 लाखांची गरज आहे आणि त्यासाठी त्यांना हा शोही जिंकायचा आहे आणि त्यांना त्यांच्या मेहनतीने पैसे कमवायचे आहेत. तर असे म्हणून त्यांची एंट्री झालेली होती. नंतर एंट्री झाल्याच्या नंतरही त्यांनी एक रितेश सरांसोबत रील शूट केलं होतं. तर जे आपले नंबर 7 आणि नंबर 8 कंटेस्टंट होते ते की दोन्ही कंटेंट क्रिएटर आहेत.
करण सोनवणे आणि प्रभू शेळके. तर या दोघांनाही रितेश सरांनी विचारलं की तुम्हा दोघांना एक एक डोअर निवडून आतमध्ये एंट्री करायची आहे, तुम्हाला कोणतं डोअर ने एंट्री करायला आवडेल. त्यावर दोघांनी मेहनतीचंच दार निवडलं होतं. परंतु प्रभू शेळके आहे ते बोलले की नाही, मी आधी बोललेलं आहे तर मला आधी जायचं आहे. त्यावर करण सोनवणे आमचं म्हणणं असं असलं की ठीक आहे, तुम्हाला मेहनतीच्या दाराने जायचे तर जा, मी मग शॉर्टकटने जातो. आणि मग त्यानुसार करण सोनवणे यांनी शॉर्टकट डोअर आणि प्रभू शेळके यांनी मेहनतीचं दार निवडून घरामध्ये एंट्री केलेली आहे. त्यानंतर नव्या आपल्या कंटेस्टंटच्या होत्या, ज्या की महाराष्ट्राच्या धक्का गर्ल सिंगर, ज्या की खूप ठिकाणी कन्सर्ट वगैरेही त्यांचे होतात, अशा प्राजक्ता शुक्रे यांची एंट्री इथून धक्का तिथून धक्का या गाण्यावर आणि ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी लागू दे हे गाणं गाऊन त्यांनी खूप छान अशी एंट्री केलेली आहे. आणि त्यांना रितेश सरांनी विचारलं की तुम्हाला जास्त राग आल्याच्या नंतर तुम्ही काय करता. त्यावर त्यांचं म्हणणं होतं की त्यांना जास्त राग आल्याच्या नंतर त्यांना रडायला येतं आणि त्या रडतात. तर कुठेतरी मला असं वाटलं की त्या खूप इनोसंट आणि खूप स्वीट आहेत. तर आता बघूयात की आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपलं हे जे मत आहे ते कितपत खरं ठरतंय. 9 आणि 10 नंबर एकत्रच एंट्री झालेली आहे. ज्यातले की एक जण आहे ते आहे रोडीजचे प्लेयर, रियालिटी शो त्यांनी ऑलरेडी करून आलेले आहेत. आणि सेकंड जे आहेत त्यांनीही रियालिटी शो केलेला आहे आणि त्या रील स्टारही आहेत. तर अशा दोघी ज्यांची की नावे आहेत रुचिता जामदार आणि अनुश्री माने, ह्या दोघींची एंट्री डान्स करून झालेली आहे. त्या जेव्हा स्टेजवरती आल्या त्यावेळेस त्याही दोघींचं थोडंफार तू मी होणारच होतं, पण थोडक्यात राहिलं म्हणायला हरकत नाही. त्यावेळेस रुचिता यांनी सांगितलं की मला कुठल्या कुठल्या कला वगैरे येतात, काय येतं काय नाही येत. तर त्यामध्ये मला असं वाटतं की आपल्याला काय येतं हे सांगण्यासाठी दुसऱ्याला खालीपणा दाखवायची गरज नसते. आणि मला त्यांचं एक बोलणं नाही आवडलं, जसं की त्यांनी आल्या श्रीला टोमणे दिले की माझ्या आईवडिलांनी मला फक्त रील बनवायला नाही शिकवलं, तर मला बाकीच्याही खूप कला शिकवलेल्या आहेत. त्याच्यावर अनुश्रीचं म्हणणं असं झालं की ठीक आहे, तुम्हाला सगळ्या कला येत असतील किंवा तुम्ही असाल कशातही पारंगत, तुमच्याकडे शरीरशक्ती खूप असेल पण माझ्याकडे बुद्धी आहे, तर मी ती वापरून मी हा खेळ जिंकू शकते, कारण हा फक्त खेळ शक्तीचा नसून युक्तीचा पण आहे. तर असं त्यांचं तू मी तिथे झालं होतं. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही भांडताय ठीक आहे, तुम्ही एकमेकांची तुमचं मत नाही जमत आहे ठीक आहे, पण एंट्री झाल्या स्टेजवरतीच माझ्या आईवडिलांनी काय शिकवलं आणि तुझ्या आईवडिलांनी काय नाही शिकवलं ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे असं मला पर्सनली वाटतं. नंतर त्या दोघींनाही रितेश सरांनी सेम क्वेश्चन विचारला की त्यांना कुठले डोअर हवे आहेत. तर रुचितांनी सांगितलं की त्यांना शॉर्टकट डोअरने एंट्री करायची आहे. आणि ज्या अनुश्री आहेत त्यांनी सांगितलं की मेहनतीचं फळ खूप गोड असतं, तर मी मेहनतीच्या दाराने जाणं प्रेफर करेल, तर त्या मेहनतीच्या दाराने त्यांनी एंट्री केलेली आहे. आपले 11 नंबरचे कंटेस्टंट आहेत जे की हिंदी बिग बॉसमध्ये जे ऑलरेडी आलेले होते आणि ज्यांनी झी मराठीवरची खूप छान मालिका त्यांनी केलेली आहे, त्यामध्ये की त्यांनी अभिराम हे कॅरेक्टर प्ले केलेलं होतं. तर त्यांची एंट्री झाल्यानंतर रितेश सरांनी त्यांना विचारलं की तुम्ही हिंदीच्या खूप साऱ्या सिरियल किंवा मूवीज वगैरे सिरीज वगैरे केलेल्या आहेत, त्यानंतर तुम्ही मराठीत आलात, तर यामागचं रिझन काय वगैरे. तर त्यांचं म्हणणं होतं की त्यांची आई जी आहे ती मराठी आहे आणि त्यांच्या आईची इच्छा होती की त्यांनी मराठीमध्ये पण काहीतरी केलं पाहिजे होते, तर त्यांनी एक ॲज अ गिफ्ट म्हणून मराठीमध्ये काम करायला चालू केलं. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की मराठी जे प्रेक्षक आहेत ते खूप जास्त भरभरून प्रेम देतात, फक्त प्रेमच देत नाहीत तर ते आपल्या घरातला एक मेंबर म्हणून बघतात. तर हो, हे खरंच आहे. तर म्हणून त्यांनी मराठीमध्येही काम करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी मेहनतीचं दार घेऊन घरामध्ये एंट्री केलेली आहे. नंतर एंट्री झालेली आहे आपल्या 12व्या सदस्याची, जे की आहेत विदर्भातून, जे की आहेत बॉडी बिल्डर, ज्यांनी की फक्त प्रोटीन खाऊन नाही तर मंदिराच्या पायऱ्या चढून, गावच्या मातीमध्ये प्रॅक्टिस करून आणि पोते वाहून बॉडी बनवलेली आहेत, असे रोशन भजनकर. तर त्यांची एक सुंदर एवी आपल्याला बघायला मिळाली आणि त्यांनी एंट्री केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की कसं त्यांनी मेहनत करून इथपर्यंत आलेले आहेत. त्यांच्या मुलीचं नाव गौरी, तिचं स्वप्न होतं की त्यांना टी व्हीवरती बघायचं आणि तेच त्यांनी त्यांच्या मुलीसाठी तिचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि अशा रीतीने त्यांनी मेहनतीचं दार घेऊन घरामध्ये एंट्री केलेली आहे. नंतर आपले 13वे कंटेस्टंट आहे जुन्नर तालुक्यातील दिव्या शिंदे. या एक युवा नेतृत्व आहेत आणि त्या जे काही स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी त्या खूप ठिकाणी आवाज उचलतात.
नंतर त्यांची एंट्री एका सुंदर अशा एव्हीने झाली, ज्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की अन्यायाविरुद्ध लढायला शिका, उभं राहा, एकत्रित या, संघटित व्हा आणि अन्यायाविरुद्ध लढायला शिका, असा छान असा संदेश देत त्यांनी स्टेजवरती एंट्री केली. आणि रितेश सरांनी त्यांना विचारलं की मग तुम्ही कोणत्या डोअरनी घरामध्ये जाणं प्रेफर कराल, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे की पर्यंत मेहनत करूनच आल्यात आणि त्यामुळे त्यांना मेहनतीचं दार निवडूनच घरामध्ये एंट्री करायची आणि त्यानुसार त्यांनी मेहनतीच्या दारातून घरामध्ये प्रवेश केलेला आहे. नंतर 14 नंबरला एंट्री झालेली आहे कातिलो की कातिल राधा पाटील यांचं. त्यांनी खूप छान अशा डान्स करत स्टेजवरती एंट्री केलेली आहे. त्यानंतर स्टेजवरती आल्यानंतर रितेश दादांनी त्यांनाही विचारलं की तुम्हाला कुठल्या दाराने घरामध्ये एंट्री करायला आवडेल. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्यांनाही मेहनतीच्याच दाराने घरामध्ये एंट्री करायला आवडेल आणि त्यांनी असंही बोलले की माझ्यासमोर कोणीही असेल तरी पण माझ्याकडे एवढी कला आहे की मी कोणालाही घाबरत नाही. तर अशा रीतीने त्यांची घरामध्ये एंट्री झालेली आहे. तर आपले जे लास्टचे 2 कंटेस्टंट आहेत, त्यातले एक कंटेस्टंट आहेत विशाल कोटियन आणि दुसरे आहेत ओमकार राऊत. तर विशाल कोटियन यांना आपण खूप साऱ्या मूव्हीजमध्ये, सिरीजमध्ये किंवा अकबर बिरबल या सिरीजमध्ये बघितलेलं आहे. दगडी चाळमध्ये पण त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांची जेव्हा एंट्री झाली त्यावेळेस मला असं वाटलं की त्यांचा स्वभाव असा खूप कॉमेडी आहे आणि त्यांना बघायलाही खूप मजा येईल असं मला वाटतं आहे. कारण जो त्यांनी स्टेजवरती आल्यानंतर त्यांच्या मेहनतीचा जो किस्सा सांगितला तो खूप फनी वेने त्यांनी सांगितला. सो मला असं वाटतं की त्यांना बिग बॉसमध्ये बघायला खरंच खूप मजा येणार आहे. नंतर आपले शेवटचे कंटेस्टंट जे आहेत ते आहेत ओमकार राऊत. ते एक हेअरस्टायलिस्ट आहेत आणि त्या दोघांनीही मेहनतीचं दार निवडून घरामध्ये एंट्री केलेली आहे. स्टेजवरती असताना त्यांना विचारले गेले की तुम्हाला कुठले डोअर हवं आहे, तर त्यांनी मेहनतीचं डोअर हवं आहे असं दोघांनी सांगितलं आणि रितेश सरांनी त्या दोघांनाही मेहनतीच्या दाराने प्रवेश करण्यासाठी परवानगी दिली. ओमकार राऊत घरात एंट्री करताना म्हणले की सर मी मरेपर्यंत खेळेल. त्यावेळी विशाल कोटियन हे म्हणाले की मग मी याला मारून जिंकेल. तर म्हणून मला असं वाटतं की ते खूप फनी वेने आपल्याला बघायला भेटणार आहेत. तर असे होते आपले हे सगळे सदस्य. तर तुम्हालाही कसे वाटले हे मला नक्की सांगा आणि तुम्हाला मी केलेला हा रिव्ह्यूही कसा वाटला ते प्लीज 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 नक्की सांगा आणि कमेंट करा. तुम्हाला काही वाटत असेल की इथे मी काही इम्प्रूव्ह करायची गरज आहे तर तेही मला कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज माझ्यावरती भरभरून प्रेम करा आणि उद्याचा रिव्ह्यू बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.